आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी बस बस बस. कसला एवढा विचार करत होतीस गौरी? काही नाही. नाही कसं? मी आले ते कळलं सुद्धा नाही तुला. काय झालंय गौरी? खरंच काही नाही नंदाई, मनाचे खेळ. अशी एकटी बसून राहिलीस तर दुसरं काय होणार सांग? चल बरं खाली. आणि तुझं दुखणं बरं झालं की नाही? नाही, थोडं दुखतंय अजून. हे घे बरं, खडी साखर खा थोडी. घे, बरं वाटेल. आणि ही औषधं कसली? ती रुद्र सरांनी आणली. तू ओव्याचा अर्क घेतलास का? मगाशी गेले रुद्र सर आणायला, पण अजून आले नाहीत. बहुतेक कामात अडकले असतील. कामात अडकले? तुझ्यापेक्षा अधिक महत्वाचं कुठलं काम आहे त्याला? थांब मी बघते. बघा देविकाजी, आता अजून कुठे लागले? नाही. पाणी. हा नंदाई. अरे तू ओव्याचा अर्क आणणार होतास ना? हा, पण तो ओव्याचा डबाच सापडत नव्हता. अरे मग मला विचारायचं ना. निळ्या डब्यात आहे ओवा. अच्छा, तुम्ही नावं सुद्धा लावली होती ना डब्यांवर, तरी सुद्धा नाही सापडला. अगं काय माहित तोच डबा कसा काय सुटला. बरं असू दे, आता लवकर घेऊन ये. हो आणतो. आणतो. काय मग बिट्टी, झाली का सगळी तयारी? हो, सगळी तयारी झाली आहे. फक्त धान्य पेरायचंय. हो का? कुठली कुठली धान्य पेरायची? गहू, मटकी, वाटाणा आणि वा वा वा, तुला तर सगळंच माहिती आहे. हे घे पंचधान्य. पेराचं मस्तपैकी. शाबास. वा 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 वा, बरोबर ना? अगदी बरोबर. काहीही झालं तरी पूजेच्या वेळी रुद्र खालीच असायला पाहिजे. वर गौरीकडेच जाता कामा नये. नाही जाणार. हे मी गौरीजींना देऊन येतो. राजन काका, नंदाई आणि तुम्ही सगळे पूजा करून घ्या. चालेल. चला पूजेला सुरुवात करायची का आता? हो, तुम्ही कुठे निघालात? पूजा करायची ना. तुम्ही पूजा करून घ्या, मी हे गौरीजींना देऊन येतो. थांब ना पार्टनर, आई नाहीये तो पार्टनर हवाच ना. पण बाळा, आईला लवकर बरं वाटायला हवं ना. मग आईला हे औषध देऊन येतो आम्ही, तोपर्यंत तुम्ही पूजा करून घ्या. एक मिनिट, मी देविकाला सांगते ना, ती नेऊन देईन. हो, तुमचं बरोबर आहे. दे माझ्याकडे. देविका, तू हे नेऊन देतेस गौरीला? ऍक्च्युली रुद्रच जात होता, पण त्याला थोडं काम आहे. हो चालेल ना. हे घे. ए थँक्स. आणि हो, तिला काळजी घ्यायला सांगशील. तुला तर माहितीच आहे ती कशी आहे. पोटदुखी अंगावर काढून सरळ खाली येईन. फक्त तुला त्रास नको म्हणून.
अजिबात काळजी घेत नाही ग स्वतःची. अँड वी नो ना तिला आता आरामाची किती गरज आहे. तू हे प्लीज नेऊन द्या. बरं. दार उघडच आहे रुद्र सर. हे घे, ओव्याचा अर्क आणलाय मी. रुद्र सर कुठे आहेत? अगं ते खालीच आहेत. बिट्टी सोडतच नाहीये त्यांना. साहजिकच आहे म्हणा. आई नाहीतर पार्टनर हवा असणारच तिला. काही काम आहे का तुझं? मला सांग ना. नाही काही काम नाहीये, पण ते येणार होते ना अर्क घेऊन. मी बराच वेळ झाला त्यांची वाट बघते. अगं गंमतच झाली. आम्ही ना डबे लावत होतो. आणि मग ओव्याचा डबा शेजारीच राहिला. रुद्र सरांना डबा उघडत नव्हता. मग मी ओवा ठेवून आधी ते पाहिलं आणि राहिला ना. मग बघ आत्ताही बोलायच्या नादात राहिला ना तुला हे द्यायचं. हे घे आधी तू हे पी. चला. कुठे? पूजा आहे ना आता, जायला हवं ना खाली. नाही नको, तू आराम करायचायस. असं कसं? पूजेला तर यायला हवं ना. काही नको. अंगावर दुखणं काढून खाली यायची काही गरज नाहीये. खाली काय, आम्ही करून घेऊ सगळं. तुला आरामाची खूप गरज आहे. नाहीतर दुखणं कसं बरं होईल? गौरी अगं तूच विचार कर. ऐन सणाच्या दिवशी तू कशी काय का आजारी पडलीस, आणि तेही अचानक. हिनच काही केलं नसेल कशावरून. गौरी कळलं तुला? तू आराम कर, मी बघते सगळं.